नमस्कार मित्रांनो, निसर्गामध्ये ज्या काही अप्रतिम रचना आहेत त्यापैकी एक रचना अग्निशिखा नावाचं हे फूल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गणपतीला सजावटीसाठी वापरतात। याचे औषधी गुणधर्म तुम्ही पतंजलीच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता। आचार्य बालकृष्णन यांनी सांगितलेली माहिती। पण मला एक मुद्दा सांगायचा आहे की गुजरातमध्ये एक अशी संस्था आहे जी दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या लोकांसाठी फुलं, फळं आणि पानं यांचाच औषध म्हणून उपयोग करून त्यांना रोगमुक्त करतात। आणि त्यांचा दापोलीमध्ये एक कार्यक्रम झालेला होता, त्यावेळी मला त्या माणसांबरोबर ओळख झाली होती। नंतर मी ते विसरून गेलो। परंतु अशी एखादी संस्था असेल जी अशा फुलांची माहिती ठेवते आणि त्याचा योग्य ठिकाणी उपयोग करते तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा। अशा एखाद्या संस्थेशी जॉईंट राहून आपल्याला जमेल ते कार्य करायचं असं मी म्हणतोय। निसर्गाची त्यामुळे आपल्याला चांगली ओळख होते आणि पुढच्या पिढीला तर आपण हे सगळं समजावून सांगणं गरजेचं आहे। जर आज लोकांना वेळ नाही आहे तर भले सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना आपण हे सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण आता ही वेल ज्या झाडावर आहे ते काजूचं झाड आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जी आत्ताची अगदी नवीन पिढी आहे, जी 10-12 वर्षाची मुलं असतात, ज्यांनी कधी आयुष्यात काजूचं झाड बघितलेलं नसतं, त्यांना काजूच्या बिया या फळाच्या बाहेर असतात हे किती समजावून सांगितलं तरी समजत नाही। ज्यावेळी त्यांना आपण ते काजूचं बोंड आणि बी असं प्रत्यक्ष दाखवतो मे महिन्यात, त्याचवेळी त्यांना ते पटतं किंवा त्यांना आश्चर्य वाटतं की असं कसं बी बाहेर। तर निसर्गाच्या ह्या गोष्टींबद्दल आपल्याला कधीच आश्चर्य वाटत नाही, कारण ते आपण लहानपणापासून बघत असतो। मुद्दा आश्चर्याचा नाही आहे, मुद्दा हा आहे की निसर्गाची ही ओळख आपल्याला कायमस्वरूपी असली पाहिजे, त्याचं महत्त्वसुद्धा आपल्याला कळलं पाहिजे। सर्व प्रकारचा विकास करत असताना अशा पद्धतीच्या वनसंपदेचा आपण अगदी पूर्ण नायनाटच करून टाकतो, नामशेष करतो असं म्हणायचं झालं तर त्याचं नावसुद्धा पुढे शेष राहणार नाही अशी अवस्था आपण करून टाकतोय। तर थोडीशी जागृती झाली आणि हे सगळं जर आपण पुढच्या पिढीसाठी राखून ठेवलं तर त्यात निसर्गाचं जाऊन दे, माणसाचंच भलं आहे। माणसामुळे निसर्गाचं काही अडणार नाही आहे, पण निसर्गामुळे माणसाचं मात्र माणूस नामशेष होऊ शकतो, माणसाचं सगळं अडणार आहे म्हणण्यापेक्षा। त्यामुळे आपण निसर्गाप्रती जागृत राहणं गरजेचं आहे। याचा औषध म्हणून काय उपयोग होत असेल तो जर आपल्याला करता आला तर अतिउत्तम। पण यातली काही फुलं ही थेट आपल्याला खाता येतात, त्याचा सरबत बनवून ठेवून आपण खाऊ शकतो। एवढी जरी आपल्याला माहिती मिळाली तरी आपण त्याचा उपयोग करू शकतो, पण ती माहिती एकमेकाला शेअर करणं आणि तशा पद्धतीने काहीतरी कृती करणं हे फार महत्त्वाचं आहे। जास्वंदाच्या फुलाचा सरबत मध्यंतरी कुडाळ तालुक्यातल्या एका व्यक्तीने केला होता, परंतु त्या बिचाऱ्यांना तेवढा रिस्पॉन्स मिळाला नाही। परंतु एक चळवळ म्हणून तरी आपण हे प्रयोग करू शकतो, व्यवसाय म्हणून यशस्वी नाही झाले तरी। तर धन्यवाद मित्रांनो। आता कुठे ज्यावेळी तुम्हाला हे फूल दिसेल त्यावेळी तुम्ही 2 मिनटं थांबा आणि निरखून बघा। निसर्गाची अशी अप्रतिम रचना आता AI तंत्रज्ञानाने सुद्धा असं फूल बनवता येणार नाही असं मला वाटतं। धन्यवाद मित्रांनो।